श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आर्ट क्राफ्ट रांगोळी बाय ज्योती या चॅनलवरती। तर आज मी रेडी रांगोळीचे पॅचेस न बनवता रांगोळी कशी काढायची, आपण रोजच्या रांगोळीसाठी लक्ष्मीची जी पावले काढतो तर मी ती कशी काढायची हे आज तुम्हाला दाखवणार आहे। प्रथमतः मी छोटे छोटे रांगोळीचे डॉट, पहिला वरचा डॉट आहे तो थोडासा मोठा आणि त्याच्यानंतर थोडासा खाली छोटा, हे डॉट रांगोळीने टाकून बोटाच्या साहाय्याने गोलाकार शेप दिलेला आहे। दोघंही डॉटला आपण जो पायाचा शेप काढतो वरच्या साईडला थोडासा मोठा आणि खालच्या साईडला थोडासा छोटा असं मी काढून घेतलेला आहे। आणि 5 बोटांसाठी पण छोटे छोटे रांगोळीचे टिपके ठेवून बोटाने हलकेसे प्रेस करायचे आहे, जेणेकरून बघा बोटांसारखा लूक आलेला आहे त्याला। आता हे ड्रॉ करून झाल्यानंतर आपण शेजारी 2 लाईन काढत आहोत। तर सरळ अगोदर मी रांगोळीने टाकून आणि एक फिनिशिंग येण्यासाठी हाताने थोडासा शेप दिलेला आहे, जेणेकरून रांगोळी छान दिसते। तसंच दुसऱ्या साईडलाही करून घेतलेलं आहे की अगोदर रांगोळीनी लाईन टाकायची आणि बोटाच्या साहाय्याने सरकवून असा फिनिशिंगचा शेप द्यायचा रांगोळीला। तुम्ही माझे रांगोळी पॅच बघितलेले आहे। आज मी रांगोळीचे लक्ष्मीचे पाऊल कसे रोज आपण दारासमोर किंवा देवघरासमोर काढतो ते कसे काढायचे हे दाखवत आहे। तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणींसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। मी वेगळ्या प्रकारचे लक्ष्मीचे पावलं दाखवणार आहे। आज मी हा पहिला प्रकार दाखवते, उद्या मी दुसरा काढून दाखवेल की कशा पद्धतीने आपण लक्ष्मीचे पाऊल हे काढायचे। खूप सोपं आहे, फक्त रांगोळीचे छोटे छोटे टिपके द्यायचे आणि बोटांच्या साहाय्याने आपण वेगळे शेप द्यायचे। अगदी कुणीही ट्राय केलं तर कुणालाही येईल इतकं सोप्या पद्धतीने ही लक्ष्मीचे पाऊलं आहेत। आणि छान लूक यावा म्हणून आपण हळदी कुंकू तर रांगोळीमध्ये टाकतोच, म्हणून मी लाल आणि पिवळ्या कलरचा वापर करते आहे। बघा, जेव्हा आपण लाल पिवळा कलर भरला तर किती सुंदर दिसते रांगोळी। आणि साईडला ब्ल्यू कलर टाकलेला आहे। तुम्हाला आवडलं असेल तर नक्की लाईक आणि कमेंट करा। थँक्यू।